संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली आणि जगासमोर विचार आला की आम्ही माणसं आहोत आणि एकमेकाला जर असेच मारत सुटलो त्या पृथ्वीवरती जीव शिल्लक राहणार. सगळ्यांना जिने जग दाखवलं ती स्त्री, ह्या तत्वाला अभिवादन करतो. क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जवळ ठाण्याच्या जेलमध्ये शहीद झालेले आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, तंट्या मामा, राणी गायडेनलो, झलकारीबाई आणि मराठी अस्मितेचा आवाज माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नाम जे लोक समाजासाठी काम करून गेले त्या सर्वांना मनापासून अभिवादन करतो. आणि आजच्या ह्या जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला जो काही कार्यक्रम इथे आयोजित केला, अशा प्रियदर्शनी ठाकरे, स्थानिक नगरसेविका, माझे मित्र जयेंद्र दुबळा, उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सगळे उपस्थित मान्यवरच आहात, तुम्हा सगळ्यांना मनापासून डॉक्टर सुनील पराडचा जोहार. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा जागतिक आदिवासी दिवस आहे आणि बरं वाटलं की मुंबई हे इंटरनॅशनल सिटी आहे, मेट्रो सिटी आहे आणि इथे पण आदिवासी आहेत आणि आदिवासी दिवस साजरा करतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तर बंधू आणि भगिनी मित्रांनो, थोडा विचार करण्याची वेळ आहे. हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस का देण्यात आला, ह्याची मागची पार्श्वभूमी काय आहे, हे थोडा डिटेल आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. आपण 9 ऑगस्ट का साजरा करतोय, कशासाठी साजरा करतोय, आणि दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघ ह्या 9 ऑगस्टच्या निमित्ताने एक थीम जाहीर करत असते आणि ह्या वर्षी जी थीम आहे ती आदिवासींमध्ये सोयीन महिला, म्हणजे जेव्हा कुठली मेडिकल फॅसिलिटी नव्हती त्यावेळेला ज्या गावामध्ये पाड्यामध्ये बाळांपणाचं काम करायच्या, डिलिव्हरीचं काम करायच्या, अशा महिलांचा सन्मान झाला पाहिजे असं संयुक्त राष्ट्र संघाला वाटतं आणि म्हणून त्यांनी ह्या वर्षी जी थीम दिलेली आहे ती आदिवासी सोयीन महिलेचा यथोचित सन्मान आणि तिच्याकडचं असलेलं ज्ञान हे आपण जतन केलं पाहिजे असं संयुक्त राष्ट्र संघाला वाटतं आणि म्हणून ते त्यांनी घोषित केलेलं आहे. तर मला हे सांगायचं आहे की 9 ऑगस्ट हा जसा जागतिक आदिवासी दिवस आहे तसा भारतामध्ये 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. इथेच आपल्या मुंबईच्या गवालिया टँक, ज्या आज आपण आझाद मैदान सांगतो, इथेच महात्मा गांधींनी चले जाऊची घोषणा केली होती. तर दोन्ही हा दिवस खूप महत्वाचा आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यामागचा हेतू हे आपल्याला समजलं पाहिजे. तशी ही तारीख आहे 24 डिसेंबर 1994. ह्या तारखेला हा संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस घोषित केला, परंतु ह्याचा पार्श्वभूमी इतिहास हा खूप वेगळा आहे. तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, जसं मी सुरुवातीला गाणं गायलं की आम्ही ह्या पृथ्वीवर राहणारी सगळी माणसं आहोत. ह्या दृष्टिकोनाने आपण विचार केला पाहिजे आणि ही पृथ्वी सगळ्यांची आहे आणि आपल्या संविधानामध्ये पण सांगितलंय वी आर द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. इथे कुठल्या स्पेसिफिक धर्माचा, कुठल्या जातीचा उल्लेख केलेला नाही आणि म्हणून हे जर सगळा विचार करत असताना तुम्हाला मला माहिती आहे पहिलं महायुद्ध झालं, महाविनाश झाला, त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं. आज जे आपण सांगतो संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली आणि जगासमोर विचार आला की आम्ही माणसं आहोत आणि एकमेकाला जर असेच मारत सुटलो त्या पृथ्वीवरती जीव शिल्लक राहणार नाही. कारण आज पण आपण बघतोय जपानची काय हालत आहे. आणि असं असताना संयुक्त राष्ट्र संघ स्थापित झाल्यानंतर प्रत्येक देशाने आपले मानवाधिकार सांगायला प्रयत्न केला आणि अशा वेळेला आदिवासी समूह ह्याच्यापासून वेगळा होता, त्याचा कोणी विचार करत नव्हता. मग सरते शेवटी अमेरिकेचे जे आदिवासी आहेत ज्यांना रेड इंडियन सांगितलं जातं त्यांनी संयुक्त राष्ट्र समोर
प्रस्ताव ठेवला की आम्ही पण माणसं आहोत आणि आम्हाला पण मानवाधिकार मिळाले पाहिजेत. आणि हा संघर्षातून 9 ऑगस्ट 1982 साली म्हणजे 45 पासून सुरुवात झाली ते 9 ऑगस्ट 1982 ला आदिवासींचा विचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने विचार सुरू केला. सगळ्यात खेदाने सांगावं असं वाटतं की संयुक्त राष्ट्र संघामधले सगळ्यात मोठी डिबेट आदिवासी माणूस आहे का जनावर आहे, ह्याला ह्युमन राईट्स द्यायचे की नाही ह्याच्यावरती झाली. आणि त्याच्यानंतर मग 1982 ते 1992 हे आदिवासी जसं घोषित केलं गेलं आणि त्याच्यामध्ये आदिवासीच्या अधिकारावरती चर्चा झाली. आणि ह्या पद्धतीने हा माणूस म्हणून आदिवासीला ओळख देणारा हा दिवस आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने 9 ऑगस्ट जो आपण साजरा करतोय त्याच्या मागचा जो हेतू आहे तर आदिवासी पण माणूस आहे, त्याला मानव अधिकार मिळाले पाहिजे, मग शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे, आरोग्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून हा 9 ऑगस्ट आपल्याकडे आलेला आहे. आणि 1994 ला ह्याची संयुक्त राष्ट्रात घोषणा झाली आणि तेव्हापासून हा आपण दिवस साजरा करतोय. आणि आज भारतामध्ये हा दिवस 2011 पासून ऑफिशियली आदिवासी विकास विभाग महाराष्ट्राने सुरू केला आणि तेव्हापासून ह्या दिवसाची सुरुवात झाली. आणि म्हणून आदिवासी माणूस आहे आणि त्याला ह्युमन राईट्स मिळाले पाहिजेत ह्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष हा संयुक्त राष्ट्र संघामध्ये झालेला आहे. आणि म्हणून आज आपण हा दिवस इथे साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जसं मी उल्लेख केला आणि जाता जाता आमदार साहेबांनी पण सांगितलं की इथे आदिवासी लोक राहतात, ही मुंबई आदिवासींची आहे. कारण आधीपासून हजारो वर्ष झाली आम्ही इथे राहतोय. आणि म्हणून आज जो काही संघर्ष आहे, खरं म्हणजे हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये जी माझी निवड झालेली आहे त्याच्या मागचा जो माझा विषय आहे तो ह्या ज्या भारतामध्ये आदिवासींचे जे वनहक्क कायदा आहे 2006 ला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत त्याच्यासाठी आहे. आणि आज आपण बघतोय आपल्या बाजूलाच आहे मुंबई जे काय संजय गांधी नॅशनल पार्क आहे तिथे आदिवासीची हालत काय की त्यांना बेकायदेशीर करून इथून घरातून हाकलण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. पण आदिवासींसाठी 2006 ला भारत सरकारने वन हक्क कायदा केलेला आहे की त्या जागेवर ज्या फॉरेस्टच्या जागाचं सांगत असतील आणि सरकारने हे डिक्लेअर केलेलं आहे की आदिवासींवरती जो ऐतिहासिक अन्याय झालेला आहे. कारण भारताचं संविधान जे लिहिलं गेलं हे 47 भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाकीचे 1950 ला एन्फोर्समेंट मध्ये आलं, परंतु हजारो वर्षापासून आदिवासी या जंगलावरती राहतोय आणि म्हणून त्याचा अधिकार आहे. तर ह्या मुंबईमध्ये 2003 आणि 2005 हा आदिवासी विकास विभागाचा सर्वे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 222 आदिवासी पाडे आहेत. हे आमचा डाटा नाही तर महाराष्ट्र शासनाचा डाटा आहे. आणि असं असताना पण आदिवासीचे अधिकार नाकारले जात आहेत, त्यांना तिथून काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. कारण ही मागच्या 26 जानेवारीची घटना आहे. प्रजासत्ताक दिवस सांगतो आणि त्या दिवस आदिवासीतून काढायचे कार्यक्रम चालू होतो. आज ह्या भागामध्ये हे जे डिटी आहे की आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे भरपूर आदिवासी लोकांची वस्ती आहे. काही डॉक्युमेंट नसतील पण त्यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून काही दाखले आहेत, प्रॉपर्टी कार्ड्स आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, पण आदिवासीचे हक्क नाकारले जात आहेत. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. आम्ही अधिकचं काही मागत नाही, पण आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो कायद्याने दिलेला आहे. ठीक आहे, आमच्या बाकीच्या क्षेत्रामध्ये पेसा कायदा लागू आहे, परंतु इथे वनहक्क कायदा लागू आहे. आणि त्याच्या माध्यमातून वनहक्क कायदा काय सांगतो की व्यक्तिगत कुटुंबाला 4 हेक्टर आणि जर सामूहिक जमीन असेल तिथे हजारो एकर जमीन असेल तरी त्या आदिवासी समूहाला मिळू शकते. एवढा स्पष्ट कायदा असताना पण इथून त्यांना एक बाजूला करण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की भलेही मेट्रो सिटी असेल परंतु वनहक्क कायदा इथे पण लागू होतो, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी लागू आहेत. आणि म्हणून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असताना आपण बिरसा मुंडांचं नाव घेतोय, बाबूजी भांगरेंचं नाव घेतोय. तर त्यांनी जे आपल्या लोकांसाठी संघर्ष केलेला आहे त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून खास करून ह्या मुंबईमधून हे सांगू शकतो प्रशासनाला की ह्या गोष्टीचं गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. कारण सरकारला पण माहिती आहे जे पण ह्या देशामध्ये जंगल वाचवायचं काम केलेलं आहे ते आदिवासींनी केलेलं आहे, परंतु आदिवासीलाच गुन्हेगार ठरवलं जातं, आदिवासी जंगल तोड करतात, असं काहीच दिसत नाही. आज आदिवासी इलाक्यात बघा त्यांची छोटी छोटी घरं आहेत, त्यांनी जर व्यापाराची गोष्ट केली असते तर काही लाखो करोडोचा साग त्यांनी तोडून विकला असता, परंतु तसं केलेलं नाही. त्यांना आहे त्या गरजेपुरतं ते लोक वापरतात. आणि म्हणून हे मला आवर्जून सांगायचं आहे की संविधानामध्ये भरपूर चांगले कायदे आदिवासींसाठी केलेले आहेत, पण मला आदिवासी लोकांनाही सांगायचं आहे, खास करून तरुणांना सांगायचं आहे की आपल्यासाठी कायदे काय त्याचा अभ्यास करा. बिना अभ्यासाचं काही होणार नाही. कारण आम्ही बघतोय ज्या संजय गांधी नॅशनल पार्कसाठी आम्ही 15 एप्रिलला
महाग्राम सभा घेतली. त्याच्या आधी इतर मी नाव घेत नाही कोणा संघटनेचं, पण काही संघटना खूप वर्षापासून 20-20 वर्षाला काम करत होते, पण एकही वन हक्काचा दावा भरलेला नव्हता, म्हणून त्यांच्यावरती वेळ आलेली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण दुसरं काहीच मागत नाही, आमचा कायदा जो आहे त्याचा मागतोय. आणि म्हणून जागतिक स्तरावरती पण आदिवासींसाठी वेगवेगळे कायदे आहेत, भारतामध्ये वेगळे कायदे आहेत. जसं की आज 9 ऑगस्ट आहे, त्याचबरोबर 13 सप्टेंबर 2007 साली युनायटेड नेशन डिक्लेरेशन राईट ऑफ इंडिजिनस पीपल, त्याला UN ट्रिप आम्ही सांगतो, हे झालेलं आहे की आदिवासींना भारतातच नाही तर भारताबाहेर जे पण आदिवासी राहतात त्यांच्यासाठी समान कायदे लागू झाले. आणि म्हणून हा 9 ऑगस्टचा दिवस हा आदिवासींच्या अस्तित्वाचा दिवस आहे. आणि मी खेदाने नमूद करतो की भारताचं जरी संविधान असलं तरी पण आम्हाला आदिवासी म्हणून अजून ओळख दिलेली नाही. आम्हाला शेड्यूल्ड ट्राईब ST हे 342 फक्त आम्हाला ओळख दिलेले आहे, अजूनही आदिवासी शब्द दिले नाही. फक्त ह्या देशामध्ये एक डॉक्युमेंट आहे आमच्या आदिवासींचा जमिनीचा 7/12 त्याच्यावरती फक्त आदिवासी लिहिलेला आहे. आणि ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणून आदिवासीतला ओनर ऑफ द इंडिया आहे, पहिल्यापासून राहणार आहे, म्हणून आदिवासीची जमीन ट्रान्सफर होणार नाही असं सरकारने लिहून ठेवलं, हे आम्ही लिहिलेलं नाही. म्हणून ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून ह्या 9 ऑगस्टच्या निमित्ताने मला हेही सांगायचंय, जाणून बुजून सांगायचंय, आम्ही भारताचं संविधान मानतो आणि या संविधानामध्ये सगळ्या धर्मांना सगळ्या जमातींना समान अधिकार दिलेला आहे. परंतु हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे, पण ह्या जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आम्हाला सुट्टी दिली जात नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आम्ही मागणी करतो की आपल्याकडे थोडंसं थांबवतो. या ठिकाणी आमदार महोदय आदरणीय अजानाची गोष्ट करत होतो आणि समानतेचा जो अधिकार दिलेला आहे त्याबद्दल मी सांगत होतो की ह्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना भारत देशामध्ये सण उत्सव असते, त्या निमित्ताने सुट्टी घोषित केली जाते. परंतु मी खेदाने नमूद करतो की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस असून आणि थोडकी नाही तर भारत सरकारचा जो काही आकडा सांगतो, इथे आम्ही 2011च्या सेन्सेक्सनुसार जवळजवळ 10 ते 12 कोटी होतो. मला वाटतं ते 15 करोडच्या वरती आदिवासी जनसंख्या या देशामध्ये असेल. परंतु सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुट्टी घोषित केली जाते. या देशाचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, ते यथोचित शुभेच्छाही देतात. परंतु मी रेकॉर्डवर सांगतो, आजपर्यंत ह्या देशाच्या फक्त ज्या प्रतिभाताई पाटील आहेत त्यांनी एक छत्तीसगडच्या आदिवासींसाठी एक पत्र लिहिलं होतं. त्या उपर कुठल्याही पंतप्रधानाने कुठल्याही राष्ट्रपतीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शुभेच्छा दिलेली नाही. सुट्टी तर फार दूरची गोष्ट आहे. अतिशय मला ह्या गोष्टीचा खेद वाटतो की आम्ही ह्या देशातले आहोत की नाही, कारण हा जागतिक आदिवासी दिवस घोषित करून पण त्याबद्दल आम्हाला साधी शुभेच्छा पण दिली जात नाही. त्याचा मला खरंच खेद आहे, कारण आम्ही 15 करोड आदिवासी या देशामध्ये आहोत आणि हा जागतिक आदिवासी दिवस आहे, फक्त भारतापुरता मर्यादित नाही आहे. आणि म्हणून लोकांना सांगतो की भले तुम्ही सुट्टी द्या, शुभेच्छा द्या किंवा नका देऊ, पण आम्ही आजचा दिवस साजरा करणार आणि करत राहणार. आणि एवढेच माझे 2 शब्द बोलून संपवतो. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद. धन्यवाद ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी पराड साहेब.